मला वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचा सक्रिय पाठिंबा मिळालेला आहे। सक्रियचा अर्थ असा की त्यांचे कार्यकर्ते आता जोमाने माझ्यासाठी काम करत आहेत। तर त्या प्रचाराचा एक भाग म्हणून येणाऱ्या 13 तारखेला 13 एप्रिल सकाळी 10 वाजता काटोल येथे आदरणीय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांची सभा लागलेली आहे आणि ती सभा झाल्यानंतर ते उमरेडसाठी रवाना होतील आणि उमरेडला दुपारी 12 वाजता आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांची सभा लागलेली आहे। या दोन सभा दिनांक 13 तारखेला होतील आणि या दोन सभेमुळे एकूण निवडणुकीच्या प्रचाराचा कायापालटच होणार आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये उत्साह आहे आणि आंबेडकरी समाजातील लोक, दलित लोक, बहुजन समाजातील लोक, वंचित लोक मोठ्या आशेने या दोन सभेकडे पाहत आहेत। ही सभा माझं वैयक्तिक मत आहे की मला उमेदवार म्हणून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावरती मला याची मदत होणार आहे। सर, दुसरा प्रश्न असा आहे की या रामटेकच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलण्याचा जो आहे तो एक भाषा वापरली जाते। काल स्वतः पंतप्रधान आणि इतरही लोक हे करतात। तर कुठेतरी जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून दूर नेऊन संविधान बदलणार अशा याच्याकडे नेलं जात आहे की निवडणूक संविधान बदलण्यात येईल अशा प्रकारची भीती सामान्यतः दलित आणि मुस्लिम समाज यांना दाखवली जाते। जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा संविधान हे लोक बदलतील म्हणून काँग्रेसला मतदान करा अशा प्रकारची भाषा काही लोक बोलतात। मला असं म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात त्याच वेळी संविधान बदलले जाईल अशी भीती का दाखवली जाते? म्हणजे याच्यापूर्वीसुद्धा गावामध्ये आपल्याला माहिती आहे लांडगा आला रे आला अशा प्रकारची आवई उठवायची आणि लोकांनी आपापली दरवाजे खिडक्या घरं बंद करून आतमध्ये राहायचं आणि चोरट्यांनी मात्र त्यांच्या बकऱ्या पळवायच्या। असा हा प्रकार ही एक स्टोरी आहे, पण हा प्रकार सर्रास आपल्याकडे चालतो। तर हा जो प्रकार आहे हा एक बोगी आहे। बोगी म्हणजे बुजगावणं आहे। बुजगावणं निवडणुकीच्या वेळी दलितांना त्यांचे मुख्य प्रश्नापासून विचलित करण्यासाठी यावेळी अशा कोणत्याही बुजगावण्याचा परिणाम दलित समाजावर होणार नाही। दलित समाज एक संघ राहील, तो आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्या मागे राहील आणि दलित समाज, आंबेडकरी समाज, वंचित समाज, बहुजन समाज, भटके विमुक्त हे सर्व आता एकजूट झालेले आहेत आणि या सर्वांनी आता आपल्या उमेदवाराला निवडून देण्याचा प्रण केलेला आहे। याच्यापूर्वीचा नारा होता वोट हमारा राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा। आता आमचा नारा आहे वोट भी हमारा राज भी हमारा। सर, काल प्रचारादरम्यान तुमचं होर्डिंग फाडण्याची घटना समोर आली। तुम्ही पोलीस कोणा विरोधात तक्रार आहे काय सांगता? निवडणुकीतील प्रचार आता अशा टप्प्यावर आलेला आहे की माझे जे विरोधक आहेत त्यांनी धसका घेतलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून उमरेड तालुक्यामध्ये शिरसी गावामध्ये माझे कार्यकर्ते आहेत खोब्रागडे नावाचे, त्यांनी मला स्वतः फोन करून सांगितलं की सर मी तुमचं बॅनर शिरसी गावामध्ये माझ्या घरावर लावलेलं होतं, माझ्या घराच्या समोर माझ्या घरावर लावलेलं होतं आणि मी लावत होतो आणि ते लावून झाल्यानंतर मोटरसायकलवर एक व्यक्ती आला, त्याचं नाव त्याला सांगता आलं नाही, तो आला आणि त्यांनी टराटरा ते पोस्टर फाडून जेव्हा यांनी आरडाओरड केली तर तो पळून गेला। याचा अर्थ असा आहे की आता अशा स्वरूपाच्या गुन्हेगारी कृत्याकडे आमचे विरोधक वळलेले आहेत आणि हा प्रकार एकूणच निंदनीय आहे आणि मी त्याची कठोर शब्दात निंदा करतो आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही वेलतूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, कारण त्या हद्दीमध्ये ते येते, जाऊन तक्रार करा। ही निवडणुकीतील हा निवडणुकीचा गुन्हा आहे, निश्चितपणे त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल। सध्या तरी अज्ञात इसमाविरुद्ध आहे, कारण मला त्याचं नाव माहीत नाही, फोटो माहीत नाही, पण त्यांनी पोस्टर फाडलेले जे हे होते तर आता फक्त फ्रेम राहिलेली आहे, पूर्ण पडदा तो घेऊन गेलेला आहे, म्हणजे किंवा खाली पडला असेल। तर अशा प्रकारची घटना घडलेली आहे। अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये म्हणून आम्ही पोलीस केस केलेली आहे, FIR करण्यासाठी त्याला पाठवलेलं आहे, कारण घटना आत्ताच माझ्या कानावर आलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये अन्य ठिकाणी देखील असे प्रकार जे होतील किंवा होऊ शकतील त्याला टाळण्यासाठी आता आम्ही अधिक सावधगिरी बाळगत आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।